स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेशे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुक म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांशी आवाचे अवतरण अवतरविती कोण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसोनी ठाय तैवडे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारुणी आता बहुनाम जन्मनावंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. अनंतकोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने चक्रवर्ती सम्राट विश्व माऊली श्री संत ज्ञानोबराय वैराग्यमूर्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा मंडळ नवी मुंबई यांच्या विद्यमाने या ठिकाणी गेली 23 वर्ष अगदी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये देवादिदेव सर्वांना सुखाची प्राप्ती करून देणारा सर्वांचं दुःख हरण करणारा असा सुखकर्ता विघ्नहर्ता दुःखहर्ता भगवान श्री गणेश आणि या गणेशजींच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. त्याच्यामधील आजची 5व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवान श्री गणेशाच्या इच्छेने पुण्य काळ जो आहे पवित्र काळ आहे पर्व काळ आहे आणि या गणेश जयंतीच्या दिवशी ही प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आली हे माझं मी परम भाग्य समजतो. आपण सर्वजण या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित आहात नाही का. तुमचंही सर्वांचं या ठिकाणी मी दर्शन घेतो आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेला जो घेतलेला शोक आहे तो अखिल विश्वामध्ये सर्व ग्रंथांचा राजा म्हटलं तरी चालेल सर्व ग्रंथांची माऊली म्हटलं तरी चालेल सर्व ग्रंथांचा पाया आणि सर्व ग्रंथांचा कळस असा जो ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि या गीतेमध्ये जे 18 अध्याय आहेत त्याच्यापैकी 18 योग गीतेमध्ये सांगितलेले आहेत आणि या 18 योगापैकी ज्ञान विज्ञान योग हा 7व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना अर्जुनाला सांगत काय की बाबा रे या मृत्यूलोकामध्ये या सृष्टीमध्ये अनेक जीव जन्माला येतात जन्माला आलेले आहेत अनेक योनीमध्ये अनेक खाणीमध्ये त्यापैकी सर्वश्रेष्ठ जी योनी आहे ती मनुष्य योनी आहे. आणि या मनुष्य योनीमध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेले जे जीव आहेत त्याच्यापैकी जो मला जाणतो ज्याला माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ज्याला माझ्या भक्तीचं ज्ञान झालेलं आहे आणि जो मला जाणून मला ओळखून माझी भक्ती करतो तो शहाणा आहे तो ज्ञानी आहे आणि तो या जगामध्ये दुर्लभ आहे. तो सहजासहजी भेटू शकत नाही. आणि तुला जर वाटत असेल ते ज्ञान तुला प्राप्त व्हावं ते ज्ञान प्राप्त होत तुला माझी ओळख व्हावी आणि मग मी सर्व सुखरूप असणारा जो परमात्मा आहे त्या स्वरूपाची तुला प्राप्ती व्हावी म्हणजे तुला देव व्हावा वाटत असेल तर तू काय कर तू माझी शरणागती कर
माझी शरणागती केल्यानंतर, माझी सेवा केल्यानंतर, माझी भक्ती केल्यानंतर, माझं नामस्मरण केल्यानंतर तुला माझं त्या स्वरूपाचं ज्ञान होईल. म्हणजेच जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग दाखवला, विश्वरूपाचं दर्शन, विराट रूपाचं दर्शन दाखवलं, त्यामधून अर्जुनाला त्याचं ज्ञान झालेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये सांगितलं, ती इच्छा प्रगट केली. देवाने सांगितल्यानंतर अर्जुनाने ती इच्छा प्रगट केली आणि ती इच्छा पूर्ण केली देवाने 11व्या अध्यायामध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला इथं जमलेल्या सर्वांना त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, त्या भगवान गणरायाचं, त्या कोणत्याही रूपाचं, मी पहिली एक शंका आपली दूर करतो की गणपती असेल, विठ्ठल असेल, दत्त असेल, खंडोबा असेल, कुठला देवी असेल, देव असेल, हे सगळं एकच आहे. ही एकाचीच अनेक रूप आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज मला सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खून बाणली कैशी. तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नोहे. दत्त झाला पांडुरंग, पांडुरंग दत्त झाला आणि दत्तच पांडुरंग झाला. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हा कणा कणामध्ये चराचरामध्ये निर्गुण निराकार असणारा परमात्मा, तो जशी भक्ताची इच्छा आहे, ज्या रूपामध्ये भक्त आपली इच्छा प्रकट करतो, त्या रूपामध्ये ते रूप घेऊन त्याला दर्शन देतो आणि त्या रूपामध्ये तो भक्त त्याची भक्ती करून त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तोच देव गणपती आहे, तोच विठ्ठल आहे आणि तोच सर्व काही आहे. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही ओरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, म्हणून विठ्ठल विस्तारला जगी. संपूर्ण जगामध्ये तोच आहे, कणाकणामध्ये तोच आहे, चरामध्ये तोच आहे, अचरामध्ये तोच आहे. अचर म्हणजे निर्जीव आणि चर म्हणजे सजीव, चालणारे. आणि म्हणजे ही सृष्टी संपूर्ण त्याचीच आहे. मग असा असणारा जो परमात्मा आहे, त्याचं जर आपल्याला ज्ञान व्हायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, नवे नवे अर्जुनाचं निमित्त करून. मावशांनो इकडं बघा, एक तर तुम्ही वाकड्या बसल्यात, तिकडं तोंड करून बसल्यात, वक्ता इकडं आहे, तुमची तोंड तिकडं आहेत. खुर्च्या फिरवा आणि इकडं करा जरा. काय माहिती का, तुम्ही बसलेत प्रवचनाला, पुन्हा पुढे विनंती करतात, हे विनवणी सलगीची. तुम्हाला मी विनंती करतोय. काय माहिती का, मी त्या दिवशी बोललो शिवडला, एक तर सगळ्या मोडक्या खुर्च्या, बरोबर का, म्हणजे आणि ज्या वयामध्ये माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली ते वय म्हणजे 15 वर्ष आणि 3 महिने. हा त्यांचा उपकार आहे, व्यासांचा उपकार आहे जगावरती झालेलं. आणि त्या व्यासांच्या नंतर महाभारतामध्ये जी गीता सांगितली, त्या गीतेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने संस्कृतमाती गीता सांगितली. आणि ते मी नेहमी सांगतोय, संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी, हा माऊलींचा उपकार आहे. मग अशा माऊलींनी बघा, जेने गीता उपदेशेली ते हे विटेवरी माऊली. ज्यांनी गीता सांगितली, ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली, तो कुठं आहे? विटेवरती आहे. त्याने कशामध्ये सांगितली? संस्कृतामध्ये सांगितली. आणि ती व्यासेने ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारतम, व्यासांनी ग्रथित केली, पण ते संस्कृत तुम्हा आम्हाला कळाना, म्हणून संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता देवी. तोची अवतार धरी अलंकापुरी, म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. कशासाठी अवतार घेतला माऊलींनी? ही संस्कृत गीता तुम्हा आम्हाला कळणार नाही. तेही गीता सांगत असताना देवाच्या पुढे फक्त अर्जुन होता. अर्जुनाला 2 मिनिटामध्ये देवाने नुसता असा हात केला असता तरी अर्जुनाचा उद्धार झाला असता, बरोबर का? पण तरी अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगातल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावा, त्याचं हित व्हावा, म्हणून अहितापासून काढी ती
हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. वेद आपलं हित व्हावा म्हणून वेदाने सांगितलं, तेच ज्ञान गीतेमध्ये आलं, तीच गीता देवाने सांगितली. कशासाठी? वारंवार देव अवताराला येऊन तुम्हाला गीता सांगायला मोकळा नाहीये. मग अर्जुनाचं निमित्त करून हे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुम्हाला ही गीता घरी बसून ऐकायला मिळेल, अभ्यास करायला मिळेल. तीच गीता संस्कृतमधली मराठीमध्ये, माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. असा ब्रह्मविद्येचा सुकाळ म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. आणि मग या ज्ञानेश्वरीमध्ये जे अर्जुनाला ज्ञान सांगितलं ते अर्जुनासाठी सांगितलं नाही, तर ते तुम्ही आम्ही या मंडपामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ते आपण कोणत्या वयामध्ये ऐकत आहोत हे आपलं भाग्य आहे समजायचं. अजून आपण गेलो नाही, जिवंत असताना ऐकतोय. कमीत कमी मरायच्या आधी तरी ऐकतोय, बरोबर ना? म्हणून माळ सुद्धा मरायच्या आधीच घालावा, वारी सुद्धा मरायच्या आधीच करावा, आणि वारी करायच्या आधी एकादशी सुद्धा मरायच्या आधीच करावा. ज्ञानेश्वरी मरायच्या अगोदरच वाचावा, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही. म्हणून इथं पारणाला बसले त्यांना धन्यवाद, जे प्रवचनाला आले त्यांना धन्यवाद, कीर्तनाला येतात त्यांनाही धन्यवाद. ठीक आहे, आपला विषय वेगळा आहे. म्हणून या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की बाबा रे, या सृष्टीमध्ये जन्माला आलेले जेवढे म्हणून जीव आहेत ते सर्व योनी भोगून शेवटी बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्माच्या शेवटी 184 योनी फिरून आल्यानंतर मग हा मनुष्य जन्म मिळतो. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, म्हणजे जे मला शरण येतात, मनुष्य जन्माला आल्यानंतर जे मला शरण येतात त्यांना ज्ञानाची प्राप्ती होती. ज्ञानमान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती, त्याला त्या भगवान श्रीकृष्णाची सर्व ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं दर्शन घडतं. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी किंवा ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा सर्वाघटी पूर्ण एक नांदे. जसा माऊलींना तो रेड्यामध्ये दिसला, नाथबाबांना गाढवामध्ये दिसला, नामदेवरायांना कुत्र्यामध्ये दिसला, अजून तुकोबरायांना कशामध्ये दिसला? वृक्षवली महासोयरी वनचरे या सर्वामध्ये दिसला. तुम्हा आम्हाला कमीत कमी माणसामध्ये तरी देव दिसावा, शेजाऱ्यामध्ये तरी देव दिसावा. नाही शेजाऱ्यामध्ये दिसला तर आईमध्ये दिसावा, वडिलामध्ये दिसावा, भावामध्ये दिसावा, आपल्या मुलामध्ये दिसावा, नातवंडामध्ये तरी देव दिसावा. एवढ्या तरी दिसावा का नाही? त्यांना सर्वत्र देव दिसत होता. म्हणून वासुदेव सर्वमिती, असा वासुदेव सर्व ठिकाणी ज्यांना दिसतो अशा सर्वत्र ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचं सर्वत्र दर्शन होणारे जे आहेत ते दुर्लभ आहेत, सुदुर्लभ. मग आता त्याचं दर्शन आपल्याला कसं होईल? तर या मनुष्य जन्मामध्येच हे आपल्याला काय आहे? शक्य आहे. म्हणून या मनुष्य देहाचा विचार थोडासा करायचा आहे आणि आपल्याला प्रवचन संपवायचे. 25, 30, 35 मिनटं आहेत माझ्याकडं, जेवढं होईल तेवढं सांगू आपण. तर ऐका, गेल्या वर्षी मी इथं प्रवचनाला अभंग घेतला होता, कारण तुकोबरायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा होता. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव. मग त्या भावाने काय होता येते? तुला देव व्हावा होता येते. तुला जर देव व्हायचा असेल किंवा देव तुझा व्हावा वाटत असेल तर तुझं व्हावा आहे देव. तुला देव व्हायचंय का? तो देव तुझा व्हावा वाटतोय का? तर तू काय कर? भावे गावे गीत. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय? तर त्या ठिकाणी तुकाराम महाराज, या दुसरा अभंग एक तुकाराम महाराजांचा, या श्लोकाला धरून बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. काय सांगितलंय तिथं? काय सांगितलंय? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. इथं काय सांगतात? बहुता जन्मांती, अनेक जन्मांच्या शेवटी. इथं काय सांगितले? बहुनाम जन्मना म्हणते, बरोबर? बहुता जन्मांती जोडी लागली हाती. कोणती जोडी आपल्या हाती लागलेली आहे? मनुष्य देह ऐसा ठाव, हे ठिकाण आपल्याला सापडलेलं आहे. बहु केलात
मग इथं आल्यानंतर काय करायचंय? धरी पांडुरंगी भाव. मग त्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी तुम्ही भाव धरायचा आहे. आता पहिला मनुष्य देहाचा विचार करू आपण. हे मनुष्य शरीर कसं आहे आपण अनेक कीर्तनामधून ऐकलेलं आहे, म्हणून मी काही त्याचा लय ओहापोह करणार नाही. अगदी शॉर्टकटमध्ये जातो. मनुष्य देहाच्या बाबतीत 4 गोष्टींचा विचार केला जातो. ऐका, मनुष्य शरीर हे अत्यंत महत्त्वाचं असं शरीर आहे. सगळ्या शरीरांमध्ये अत्यंत महत्त्वाचं हे शरीर आहे, बरोबर का नाही? दुसरी गोष्ट, हे शरीर अत्यंत दुर्लभ आहे. कसं आहे? दुर्लभ आहे. जरा बोलत जा, असं मोकळ्या मनाने बोलत जा. काय लय लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. जेवढं नेता येईल तेवढं घरी न्या. नाही नेता आलं तर इथं ऐकलं इथं सोडून जा. हां, जे घेता येईल ते घ्या. कसं आहे शरीर? हे पहिलं महत्त्वाचं आहे, बरोबर. इतर शरीरांपेक्षा हे महत्त्वाचं आहे. कुत्र्या मांजरापेक्षा महत्त्वाचं आहे ना. त्याच्यानंतर हे कसं आहे? दुर्लभ आहे. त्याच्यानंतर हे कसं आहे? नाशिवंत आहे, म्हणजे क्षणभंगूर आहे. आणि याच्यानंतर शेवटी याच देहाने आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. याच्याशिवाय कुठल्याही शरीरामध्ये आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेता येणार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्या जन्मामध्ये आपल्याला याची प्राप्ती करून घेता येणार नाही. तर पहिला मुद्दा आहे, हे महत्त्वाचं आहे. इतर योनींचा जर विचार केला तर बघा, प्रत्येकाला पाय दिलेत, हात दिलेत. म्हशीला आपल्यासारखं बोलता येतं का? खायला मागता येतं का? तिला जी वाणी दिलेली आहे, पशु पक्ष्यांना जी वाणी दिली, चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, कुत्रा भुवू करतो, हां, म्हैस हमा हमा करते, काय गाय बैल हंबरडा फोडतो, हां, वाघ डरकाळी फोडतो, सिंह गर्जना करतो. आणि आपण आपल्याला जी वाणी दिलेली आहे ती शब्दरूपी वाणी आहे. आणि त्यांना जी वाणी दिलेली आहे ती वर्णरूपी आहे का? नाही, ध्वनिरूपी वाणी आहे, ध्वनी. आणि त्याला जे नाव ठेवले ते आपण ठेवले. ते हंबरडा फोडतोय हे आपण म्हणतोय, त्याला कळते का मी हंबरडा फोडतोय? नाही. मग अशी त्यांना कळतंय का आज या हाताने काय करून खायचंय? नाही. आपल्याला कळतंय आपण काय करायचं, काय खायचं, हे आपल्याला ज्ञान आहे. म्हणून ह्या सर्व शरीरांपेक्षा हे शरीर महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हे कसं आहे? दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे याच्याबद्दल सांगत असताना पाठीमागं मी एक सांगून गेलं असेल तर बघा, या ईश्वराने सृष्टी निर्माण केली. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितले ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर आपल्या अचिंत्य माया शक्तीच्या द्वारा या सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण केले. त्याच्यामध्ये कोणते कोणते जीव निर्माण केले बघा. सृष्ट्वा पुराणी विविधानि यजयात्मशक्त्या वृक्षान सरी सृप पशून खगदंश मत्स्यान तैस अतुष्ट हृदयम पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिषणम मुदमापदेवा. त्या देवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर या सृष्टीमध्ये एवढे जीव निर्माण केले. कोणते कोणते? सृष्ट म्हणजे वृक्ष निर्माण केले. सरी म्हणजे सरीसृप, सरपटणारे प्राणी, सापासारखे गांडोळासारखे सरपटणारे प्राणी निर्माण केले. पशु, आकाशामधून ओढणारे म्हणजे जलचर भूचर खेचर सगळ्या प्रकारचे, ढेकून उवा काय आहे आपल्याला चावणारे, दंश करणारे, आपलं रक्त पिणारे सगळे प्राणी निर्माण केले. मग त्या ब्रह्मदेवाने ते मागं वळून पाहिलं की एवढे मी निर्माण केलेत पण याच्यातला एकही मला ओळखत नाही. पहा, मग त्याला समाधान होईल का? होईल का? उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या आमच्यापासून आपल्याला जी मुलं जन्माला आली, मोठी झाल्यानंतर त्यांनी जर आपल्याला ओळखलं नाही, आईला आई म्हणा ना, बापाला बाप म्हणा ना, त्यांनी जर आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला, आपलं समाधान होईल का? नाही ना. तसं त्या ब्रह्मदेवाला समाधान झालं नाही. मग त्याने काय केलं? या सर्वांच्या नंतर मनुष्य योनी तयार केली. आणि मग मनुष्याकडे ज्यावेळेस पाहिलं, म्हणजे हे आपल्याला ओळखू शकतात, हे आपली भक्ती करू शकतात, हे आपली सेवा करू शकतात. मग मुदमापदेवा ब्रह्मा लोकधिषणम मुदमापदेवा. मग त्याला समाधान झालं. कोणाला? ब्रह्मदेवाला.
मग असा हा जन्म आहे, तो आपल्याला कसा प्राप्त होतो तर तुकाराम महाराज सांगतात, पावलो हा देह कागटाळी न्याय, न घडे ते उपाय घडो आले. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडेल का? हां, पहिली गोष्ट मग आपण डोळे झाका आणि टाळ्या वाजवीत बसा, किती वर्षांनी कावळा सापडेल म्हणजे आपल्याला कळेल. सापडेल का? नाही. तसं काकताली येणे आहे, याला संस्कृतमध्ये कागटाळी मराठीत आणि काकताली हिंदीमध्ये म्हणतात, संस्कृतमध्ये म्हणतात काकताली येणे आहे. काक म्हणजे कावळा, ताली म्हणजे डाळी, फांदी. फांदी कावळा बसायला आणि फांदी मोडायला. कावळा अचानक येऊन एखाद्या फांदीवर बसावा आणि ती फांदी मोडावी. त्या न्यायाने हा मनुष्य देह जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडतो, त्याप्रमाणे आपल्याला मिळालेला एवढा हा दुर्लभ आहे. मग हा देह मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? जे इतर जन्मामध्ये आपण करत आलोय तेच करायचंय का? नाही. मग काय करायचंय? विषयांच्या चर्वणामध्ये आपला देह घालवायचा आहे का? तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आपण भाव धरायचा आहे. बरोबर का नाही? नाहीतर मग 184 फेरे फिर कर सुंदर नर्तन पाया, 2 दिन गए सटर फटर में फिर 84 आया. औट हाथ का मानव देय अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खायचं म्हणजे कसं, भोगामध्ये जर हे आयुष्य घालवलं तर आपल्याला काय होणार आहे? याचं काय, याची किंमत कळणार नाही. आणि भोग भोगण्यामध्ये जर आपण हे आयुष्य घालवलं तर पुन्हा आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रामध्ये आपण पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहोत. म्हणून सुटायचा उपाय करायचा आहे. असा हा देह दुर्लभ असणारा देह मिळाला आहे. तो दुर्लभ किती दुर्लभ आहे? अजून नामदेव महाराज सांगतात बघा की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग मनुष्य देह वारा लागे. किती? 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. ऐका जरा बारीक, 20 लक्ष योनी म्हणजे 20 लाख वेळा झाडा झुडपांमध्ये जन्म घ्यावा लागतो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 9 लाख वेळा कुठं? पाण्यामध्ये जन्म घ्यावा लागला. 9 लक्ष पुढं भोगाव्या जलचरी. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. किड्या मुंग्यांमध्ये 11 लक्ष योनी आणि पुढं 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये, पक्ष्यामध्ये 10 लक्ष. 30 लक्ष योनी पशुची आहे घरी. 30 लाख जन्म पशु पक्षी म्हणजे पशु, बैल, गाढव, कुत्रा हे सगळे जे पशु ज्यांना म्हणतो ना ते समजून घ्या. आणि मानवा भितरी 4 लक्ष. 4 लक्ष म्हणजे 4 लाख वेळा आपण मनुष्य जन्म घेतो. का बरं 4 लाख वेळा घेतो? 84 लक्ष योनीमध्ये फिरून 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 4 लाख वेळा मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो. असं थोडासा विषय माझा जाईल बाजूला, पण समजून घ्या. आता आपण वर्षभर मुंबईला राहतोय, आपल्या घरी राहतोय, आपली कामं करतोय, बरोबर का नाही? इथं राहत असताना आपल्याकडून काहीतरी पापं घडतात. धरून चला, घडतात की नाही? प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पाप घडतं. जाणून बुजून नाहीतरी असं कसं तरी घडत असेल. मनाने ठरून नाही घडलं तरी निदान पायाखाली मुंगी येऊन, आपण तर काही जाणून बुजून पाय देत नाही, पण येऊन अशी जी काही पापं घडतात, ह्या पापांचं क्षालन करण्यासाठी आपण कुठं जात असतो? कुठं? तीर्थयात्रेला जातो, बरोबर? तीर्थस्नान करतो. मग त्या तीर्थामध्ये असणाऱ्या देवतेचं दर्शन करतो, तिथं व्रत उपासना करतो. मग तिथं गेल्यानंतर आपलं काय होतं? इथं केलेलं पाप जातं का नाही धुवून? हां, अहो सगळी इथं केलेली पाप अवघीच पापी गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती डोळ्याने पाहिल्यानंतर पाप जातात. चंद्रभागा डोळ्याने पाहिल्यानंतर मग एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, ही सगळी पाप जातात का नाही? ऐकताय ना तुम्ही? मी कशासाठी सांगतो इथं लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा. मग आपण समजा इथून पंढरपूरला पाप घालवण्यासाठी गेलो. ती पंढरपूरची वारी झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं, चंद्रभागेचं स्नान झालं, सगळं झालं. आपली पापं गेली का नाही? गेली. तिथं जाऊन केलेली पापं कुठं फेडायची?
आता येते का लक्षात? 84 लाख योनीमध्ये केलेली पाप फेडण्यासाठी आणि पुण्य कमावण्यासाठी, देव आपला करून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये आलोय. हे पंढरपूरमध्ये आलेलो आहे आपण आता. मनुष्य जन्म म्हणजे पंढरी, देह ही पंढरी ना आत्मा पांडुरंग. बरोबर. इथं आल्यानंतर पुन्हा आपण पाप करतोय, म्हणजे मागची फेडायला आलोय ना इथं. बरं, आता येते का लक्षात? 84 लाख कुत्र्या मांजराच्या जन्मामध्ये केलेली पाप आपल्याला कळाली नाही, आपण जाणून बुजून केली नाही, पण ती फेडण्या, ती आता इथं आल्यावर फेडायच्यात आणि पुन्हा ते जन्म मिळू नये म्हणून पुण्य करायचे. हे करण्यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे. मग इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे का पाप केलं पाहिजे? जसं पंढरपूरमध्ये गेल्यानंतर इकडं केलेली पापं फेडतात, मग पुन्हा तिथं गेल्यानंतर जर पाप केलं तर ते कुठं फेडायचं? तसं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर पाप केली तर ती कुठल्या जन्मात फेडायची? त्याच्यासाठी पुन्हा ते जन्म आहेत. कोणते? ते मागचेच. म्हणून कुठं होतो? या म्हणजे असा जो आहे ना, मानवा भितरी 4 लक्ष, याच्याहीपेक्षा जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे. कोणता? बघा, 3 गोष्टी दुर्लभ. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रया. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मनुष्य झाल्यानंतर मनुष्य होणं दुर्लभ आहे. बघा, महाराज सांगतात की बाबांनो, आज 650 कोटी जगाची संख्या आहे, पण हे 650 कोटी कोण आहेत? लोक आहेत. भारताची आज 140 कोटी झाली म्हणा, 150 कोटी झाली. 150 कोटी लोकांपैकी आपल्याकडं तर महाराज सांगतात बघा, क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ताटातला घास म्हणजे हातात आल्यानंतर, तो ओटात आल्यानंतर ओटातून पोटात जाईल का नाही याची सत्ता नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. एवढं काय आहे? हा क्षणभंगुर आहे. याच्याही पेक्षा पुढे माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, हे काळा नळाचे तोंडी, घातली लोणियाची ओंडी, माशी पाक पाखडी तव हे सरे. टाळीमध्ये माशी मरायला किती वेळ लागतो? एवढाच वेळ आपल्याला जायला लागणार आहे. आता बोलतोय, इथून उठल का नाही याची गॅरंटी नाही, कारण याच्यावर आपली सत्ता नाही. आपल्याला वाईट वाटून घेऊन नका, कारण आपल्या समोर असे कितीतरी गिरले. आत्ता निघालाय, 10 मिनिटांनी बातमी येते. म्हणून हे आपण काय करतोय? आपण जरा गुरमीमध्ये, अहंकारामध्ये, ह्या माझ्यासारखा कोण नाही हे सगळं सोडून, नम्रता, हे सगळ्या विकार सोडून भगवंताची भक्ती करायची. असा हा काय देह आहे? क्षणभंगुर आहे. मग दुर्लभ महत्वाचा असणारा देह, दुर्लभ असणारा देह, क्षणभंगुर असणारा देह, नाशिवंत असणारा देह आपल्याला मिळाल्यानंतर आपण काय करायचंय? तर तिथं तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय कर बाबा, तू मला शरणी, माझी शरणागती कर, माझ्या ज्ञानाची प्राप्ती करून घे, म्हणजे तुला माझी प्राप्ती होईल. मग बहुधा जन्मांती जोडी लागली हाती, मनुष्य देहाचा ठाव, धरी पांडुरंगी भाव. मग आता देवाच्या ठिकाणी भाव धरायचा आपल्याला, म्हणजे नक्की काय करायचं? तर त्याच्या ठिकाणी भाव धरणं म्हणजे काय? तर आपण सर्वजण प्रेम करतो, प्रत्येकावरती प्रेम करतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रत्येकाने प्रत्येकावरती प्रेम करणं हा एक धर्म आहे, खरा धर्म आहे. मग हे प्रेम आपण देवाला समर्पण करायचे. प्रेम देवावरती प्रेम करायचे म्हणजे प्रेम देवाला अर्पण करायचं. बघा, सगळेजण, सर्व संत देवाकडे काय मागतात? प्रेम मागतात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागयास थोर करू. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम मागतात, पण देवाला दुष्काळ त्याचाचे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पण प्रेम हे देवाचे, हे देव तो सागर आहे, करुणेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. मग त्याच्याकडूनच प्रेम मिळतं. अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो, अनेक गोष्टी दिल्यानंतर कमी होतात बरं का. सगळ्या गोष्टी आपल्याकडे 50 लाख असतील,
आपण यांना 5-5 लाख रुपये वाटले तर आपल्या जवळचे कमी होणार ना, का वाढणार? कमी होणार का वाढणार? हा, कमी होणार, बरोबर का? आता इथं एक गोष्ट अशी आहे की ती दिल्यानंतर वाढते, अनंत पटीने वाढते, बरोबर का? तुम्ही सर्वांना प्रेम द्या, जेवढं जेवढं तुम्ही सर्वांवरती प्रेम करसाल तेवढं ते प्रेम वाढतं. बरं, ती गोष्ट अशी आहे, देतानाच किती क्रोधायमान माणूस असू द्या, आता या मुलावर जर प्रेम करायचं असेल तर पहिलं तुमचं अंतकरण प्रेमळ बनलं पाहिजे, आणि ते बनतं. प्रेम करताना तुमचं स्वतःचं अंतकरण प्रेमळ बनतं, म्हणजे तुम्ही प्रेमाचा सागर बनताय. आणि ते देत असताना तुमच्याकडे प्रेम वाढत जातं. जेवढं जेवढं तुम्ही जेवढ्या लोकांवरती प्रेम करसाल, जेवढ्या याच्यावरती ग्रंथांवरती प्रेम करसाल, संतांवरती प्रेम करसाल, देवावरती प्रेम करसाल, तर तुमचं अंतकरण कोमल होईल, प्रेमळ होईल, आणि म्हणजे तुमच्या प्रेमाचं भरतं तुमच्या जवळ येईल. अजून एक गोष्ट वाढती. कोणती वाढती? ज्ञान. जेवढं जेवढं तुम्हाला जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही इतरांना जेवढं जेवढं द्याल, बघा, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणून तर साधू संतांनी आपल्याला काय करतात? ते ज्ञान देतात. तुम्ही जेवढं ज्ञान तुमच्या जवळचं तुमच्या जवळच ठेवलं तर ते काहीच कामाचं नाही. म्हणून ते समाजापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येकाला ते ज्ञान दिलं पाहिजे. ते देत असताना एखादी गोष्ट जर आपण दुसऱ्याला शिकवायला गेलो तर ती गोष्ट पहिली आपल्याला यावं लागते, म्हणजे ते ज्ञान आपल्याला कमवावं लागते, आणि ते दिल्यानंतर वाढते, म्हणजे ते ज्ञान आपण द्यायचे. म्हणून काय करायचे? देवाविषयी प्रेम धरायचे, बरोबर? दुसरी गोष्ट, हे मन देवाला अर्पण करायचे. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितले, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यशी मय्येव अथऊर्ध्वम न संशय. हे मन तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशिष्य युक्तयो महात्मानं मतपरायण. तुला जर मतपरायण व्हायचं असेल, माझ्या भक्तीमध्ये परायण व्हायचं असेल, तू मन हे मीची करी. मग ते मन मी कशाने होईल? तर माझे चित्त तुझे पायी राहो ऐशे करी काही धरून या बाई भवहा तारी दातारा. किंवा माझे चित्त तुझे पाय झालं ना, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्ण. सतत त्याचं नामस्मरण केलं, त्याच्या पायाचं ध्यान केलं, त्याच्या पायाचं स्मरण केलं, त्याचं नामस्मरण केलं, तर तू मन हे मीची करी. त्या मनाला एकदा चंचल मन हे कृष्ण प्रमाथी बलवदृढम, त्याला जर त्याच्या पायाजवळ नेऊन ठेवलं, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. मग भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. असं जर व्हायचं असेल ते मन त्याला द्यायचे, तू मन हे मीची करी. मग ते कशाने होईल? माझी भजनी प्रेम धरी, माझ्या भजनामध्ये तू काय कर? प्रेम धर. आवडीने भावे हरिनाम घेशी. ते भजन करता असताना तू प्रेमाने कर. आणि सर्व ठिकाणी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. कोणीही भेटलं तर त्याच्यामध्ये मला पहा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. प्रत्येक ठिकाणी त्या पांडुरंगाला पाहून पांडुरंग समजून नमस्कार करा. काशी विश्वेश्वराला कावड घेऊन जात असताना गाढवाला जसा एकनाथ महाराजांनी नमस्कार केला आणि त्याला पाणी पाजलं, तसं प्रत्येक माझा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. असं सर्वांच्या ठिकाणी भूतांची दया हे भांडवल सत्ता. असं सर्व ठिकाणी मला काय कर? नमस्कार कर. अशा प्रकारे हे मन त्याला समर्पण करायचे. तिसरी गोष्ट अजून, या मनातले विकार त्याला समर्पण करायचे. मनातले काय करायचे? विकार समर्पण करायचे अजून त्याला. म्हणजे काय करायचंय? प्रत्येक गोष्ट वस्तू त्याला समर्पण करायची. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्यु प्रवृत मशनामी प्रयतात मना. पत्र म्हणजे पान. आपण देवाला समर्पण करतो. बेलाचं पान, तुळशीचं पान, जे जे पान ज्या ज्या देवाला लागतं ते त्याला समर्पण करतो. कोणी समर्पण केलं हे मला सांगायला वेळ नाही आता. पान कोणी समर्पण केलं? तुळशीचं पान रुक्मिणीने समर्पण केलं सोन्याची तुला होत असताना, बरोबर. पुष्प कोणी समर्पण केलं? गजेंद्राने समर्पण केलं, बरोबर. पुष्पम तोयम, रंती देवाने पाणी समर्पण केलं. पत्र पुष्पम तोयम फलम, शबरीने
बोर समर्पण केलं, ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलिनीची, तसं ते समर्पण केलं आणि त्यांचा देव झाला. म्हणून सगळ्या वस्तू त्याला समर्पण केल्यानंतर सर्व क्रिया त्याला समर्पण करायच्या. कोणत्या? यत करोशी यदस्नाशी यजु होशी ददाशी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे जे काय करतीस, यज्ञ कर, हवन कर, काय करायचंय भक्ती कर, सगळ्या क्रिया कृष्णार्पण म्हण, म्हणजे त्या मला समर्पण होतात. बरोबर? या क्रिया त्याला समर्पण करायच्या. याच्यानंतर अजून काय करायचंय? याच्या आपल्याकडे असणारे सर्व विकार देवाला समर्पण करायचे. आता तुम्ही म्हणसाल विकार कसे समर्पण करायचे? बघा, आपल्याकडे जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, हे जे विकार षडविकार आहेत, हे सुद्धा देवाला समर्पण करायचे. म्हणजे त्या दिवशी आपण ऐकलं ना, कुठं कचरा देवावर नेऊन टाका, ऐकलं ना, जुईनगरमध्ये कुठं तरी. हा, ठीक आहे, चल. तसं याच्या इथं जे काही साधू संतांनी काय केलंय, सगळे विकार देवाला समर्पण केले. पण त्यांच्या ठिकाणी विकार आहेत का? कामाची नाही, त्याचे क्रोधाची कैसा ते कैसे भांडणारे. काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. आपला काम सुद्धा पांडुरंग झाला पाहिजे, आपला क्रोध सुद्धा पांडुरंग झाला पाहिजे, आपला लोभ सुद्धा पांडुरंग झाला पाहिजे. म्हणजे हे सर्व पांडुरंग झाल्यानंतर मग हे सर्व त्याला समर्पण केलं, म्हणजेच तो शरीर पांडुरंग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. जनाबाईंनी देवाला शिव्या दिल्या का नाही? त्यांना क्रोध आल्यानंतर, अरे विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे. उभी राहुणी अंगणी शिव्या देतशी दासी जणी. हा त्यांचा अधिकार होता. पण त्याने कोणाला शिव्या दिल्या? शिव्या दिल्या तरी त्यांना ते मंत्र वाटत होते देवाला. आपण मंत्र म्हटले तरी त्या शिव्या वाटत आहेत, कारण आपण तेवढ्या पवित्र झालो नाही. मग आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, पवित्राणाम पवित्र यो मंगलानाम च मंगलम, असा तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याचं नामस्मरण केल्यानंतर पवित्र तो देह पवित्र होतो आणि वाणी पुण्यवंत होते. आणि हे व्हायचं असेल तर जो वदे अच्युत सर्व काळ, हे त्याला क्रिया समर्पण करायच्यात. आणि याच्यानंतर वृत्ती जी आहे, आपली वृत्ती देवाला समर्पण करायची. ती कशी करायची? या वृत्तीमध्ये बाबा दोन प्रकार आहेत, एक ज्ञान लक्षणा वृत्ती आणि एक प्रेम लक्षणा वृत्ती. माझा टाइम संपला, 5 मिनिटात नाही होणार, तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतो, 10 मिनिटं वाढेल. हां, बरं. तर ज्ञान लक्षणावृत्ती आणि प्रेम लक्षणावृत्ती सांगत असताना बघा, पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम लक्षणावृत्ती जर ठेवायची असेल तर प्रेम लक्षणावृत्ती ज्याच्या जवळ आहे ती जर असेल तर आळंदी पंढरीची वारी चालू होते. काय होते? भक्ती चालू होते. देव कळायला लागतो, देवाशी बोलता येतं. हे प्रेम लक्षणावृत्ती. जसे नामदेव महाराज देवाबरोबर बोलत होते, तसं भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी 4 भुजा, त्याशी बायला 16,000 रे. किंवा जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातू मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भीमातिरी एक वसविले नगर, हे प्रेम लक्षणावृत्ती आहे. मग पंढरपूरची वारी चालू होते, आळंदीची वारी चालू होते. कधी? प्रेम लक्षणावृत्ती असेल तर देव कळायला लागतो, हे प्रेम लक्षणावृत्तीमधून होतं. आणि आता ज्ञान लक्षणावृत्ती जी आहे ती जर असेल तर तो परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो ब्रह्म आहे, याचा साक्षात्कार होणं, याचा अनुभव येणं म्हणजे ज्ञान होणं, म्हणजे तो परब्रह्म आहे असं आपल्याला वाटणं म्हणजे ज्ञान लक्षणावृत्ती तयार होणं. म्हणून जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणापाशी गेल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा हा परब्रह्म आहे अशी आपल्याला काय झाली पाहिजे? जाणीव झाली पाहिजे. तो सर्व ठिकाणी आहे, सर्व व्यापी आहे आणि याही ठिकाणी आहे. आणि तोच माझा आत्मा आहे, साठविलार आहे
हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा, असा समोर जो मूर्तीमध्ये आहे तो परब्रह्म आहे. आणि जगद्गुरु शंकराचार्य पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांना तो काय दिसला, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं ते सगुण साकार रूप म्हणजे काय आहे, परब्रह्म आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. मग असं हे परब्रह्म आहे. मग ते परब्रह्म आहे याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान लक्षणावृत्ती आहे. आणि ही ज्ञान लक्षणावृत्ती याच्यामध्ये 4 महत्वाचे मुद्दे आहेत. 10 मिनिटात होता होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यापैकी ज्ञान लक्षणावृत्ती निर्माण झाल्यानंतर याच्यामध्ये एकाने सांगितलं मग तो पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे, परब्रह्म आहे. जगद्गुरु शंकराचार्यांना एकाने शंका विचारली, म्हणजे माझ्या मनामध्ये याच्याविषयी 4 शंका आहेत, त्याचं तुम्ही काय करा, निरसन करा. म्हणजे ठीक आहे. याने पहिला प्रश्न विचारला, हा पांडुरंग परमात्मा सगुण आहे बरोबर, आणि ब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे. हा पांडुरंग परमात्मा एका ठिकाणी आहे आणि ब्रह्म सर्वगत सदासम, सर्व ठिकाणी ब्रह्म आहे. तिसरी गोष्ट, हा म्हणजे एकदेशीय झाला बरोबर. आणि दुसरी गोष्ट की हा दृश्य तनु आहे. हा पांडुरंग परमात्मा मला डोळ्याने दिसतो आणि ब्रह्म तर डोळ्याने दिसत नाही. मुद्दे ध्यानात ठेवा आणि मला परत सांगा मी जर चुकलो तर. हे महत्वाचं आहे. चौथा मुद्दा की हा याच्या ठिकाणी राग रोष युक्तता आहे. म्हणजे हा तुमच्यावर प्रेम करील तर यांच्यावरती काय करील, खड्ग धरील, शस्त्र धरील. हा भेद याच्या ठिकाणी आहे. आणि या 4ही प्रश्नांची उत्तरं जगद्गुरु शंकराचार्यांनी दिली. ती अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला 2-2 मिनिटांमध्ये सांगून जातो. ऐका, लक्ष देऊन ऐका. मावशी प्रवचनाला आल्यानंतर बाळ गोपाळ सगळे इथं ठेवायचे असतात, नाही तर काय म्हणतात ना, वळायला वाती आणि सांभाळायला आणि आले कुठं आरती. मग तसं आहे काय माहितीये का, निरसोनी काम हे सगळं सोडून यावं लागतं. आपल्या देहाचं सुद्धा आपल्याला स्मरण राहिलं नाही पाहिजे, असं व्हावं लागतं. आता याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली असती, पण माझ्याकडे वेळ नाहीये. नाही तर तुम्हाला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या शेंडीच्या वर मी नेलं असतं. काय माहितीये का, ध्यान करताना सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विसर पडला पाहिजे. ह्या बाहेरच्या पसाऱ्याचा तरी विसर पडलाच पाहिजे. पण देहाचा विसर पाडीमच. ह्या देहाचा सुद्धा स्वतःला विसर पडून हा देह ते स्वरूप झालं पाहिजे. आणि ते होण्यासाठी हा धर्म मंडप आहे. इथं आल्यानंतर सगळा बाजार इथं आल्यानंतर आपण असे रामकृष्ण. चला पुढे. पहिला मुद्दा काय आहे, तो पांडुरंग परमात्मा काय आहे, सगुण ब्रह्म निर्गुण आहे. तुम्ही याला सगुण म्हणता. ऐका, माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर श्रीकृष्ण परमात्मा सगुण असता तर यशोदा मातेला ज्यावेळेस तो खोड्या करत होता, तिने त्याला उखळाला बांधायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याला किती दोऱ्या लागल्या. तीचभर असणारा कृष्ण अख्ख्या गोकुळातल्या दोऱ्या आणल्या तरी त्याला बांधता आला का, नाही बांधता आला ना. त्याची तुला करत असताना, वजन करत असताना सत्यभामेने नारदाला दान दिल्यानंतर सत्यभामा दान करी उजरून आहे अंगीकारी, तर त्यावेळेस संपूर्ण द्वारकेचं सोनं आणून ह्याच्यात टाकलं तरी त्याची वजन झालं का, नाही. एवढं संपवतो हा विषय. चला पुढचा. थोडक्यात अगदी शॉर्टकट 1 मिनिटामध्ये. चला, म्हणजे तो सगुण नाहीये. किंवा आता अनेक अनुभव आहेत, परंतु माझ्याकडे वेळ नाहीये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम. हा तरी एकाच ठिकाणी दिसतोय, पांडुरंग एका ठिकाणी आहे. मग तो इकडं कसा, सर्व ठिकाणी तुम्ही आहे म्हणतात, त्याला निर्गुण निराकार जर तो असेल तर तो सर्व ठिकाणी कसा, तो तर सगुण आहे. मग याच्यासाठी एक उदाहरण देतो, एकच देतो, जास्त नाही देतो. ज्यावेळेस अक्रूर भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाला घेऊन कुठे निघाले, मथुरेहून गोकुळावरून मथुरेला निघाले बरोबर.
निघाल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, त्रिकाल संध्या करायची त्यांचा नियम होता. म्हणून त्याला वाटलं की बाबा हे लहान लहान बाळक कृष्ण आणि बलराम यांना मी त्या दुष्ट कंसाकडे घेऊन चाललोय, तो यांना मारील, हे माझ्याकडून काय होते, चुकीचं कर्म घडलं जाते. असं हे झालं तर ते कृष्णाने, ते तुम्ही मगाशी बोलले ते कोण बाबा बोले, न सांगता कळे अंतरीचे गुज. मग आता त्यांना ते कळतं, त्यांनी सांगितलं बाबा तुमचा टाइम झालेला आहे, तुम्ही यमुनेचं स्नान करा. म्हणून अक्रूरजी रथामधून खाली उतरले आणि यमुनेच्या डोहामध्ये जाऊन स्नान केलं. बुडी मारल्याबरोबर 10 अवतारांचं त्या कृष्णाच्या 10 अवताराचं दर्शन अक्रूरजींना झालं. आणि तो रथ कृष्ण आणि बलराम सुद्धा 8व्या अवतारामधला पाण्यामध्ये त्यांना यमुनेच्या डोहामध्ये दिसला. ते म्हणतात आपण तर पाण्यात बुडी मारली, इथं सुद्धा कृष्ण बलराम आहे. वरती आल्यानंतर पाहिलं तर पुन्हा रथामध्ये कृष्ण आणि बलराम आहे. म्हणजे तो एका ठिकाणी आहे का, आळंदीत आहे, पंढरपुरात आहे, पैठणमध्ये आहे, पण सर्व द्वारकेला आहे. जिथं जाईल तिथं तो आहे, कुठं जाईल तिथं तो आहे. म्हणून सर्व ठिकाणी तो परमात्मा आहे. अजून एक उदाहरण देतो, अगदी 2च मिनिटं. नारद महर्षींना एकदा लग्न करण्याची काय झाली, इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यानंतर त्याने डायरेक्ट देवापाशी आले, म्हणजे देवा मला लग्न करायचे. म्हणजे ठीक आहे बाबा, कसं काय तुम्हाला वाटलं आता लग्न करावं म्हणून, आता ब्रह्मचारी महात्मा आणि त्यांना लग्न करायची इच्छा झाली. म्हणले ठीक आहे, आणा एखादी शोधून आणा, म्हणजे देऊ तुमचं लग्न लावू. अहो म्हणजे कशाला शोधायला जायचं, तुझ्याकडं 16,108 इथंच आहेत ना. हां, आता हे नारदासारखाच म्हणू शकतो, दुसरा कोणी म्हणू शकत नाही. तेवढं सख्य पण लागतं बोलायला. मग नारद महर्षी तसं म्हटल्यानंतर म्हटले ठीक आहे, म्हणजे जिच्या बरोबर माझा संसार चालू नसेल किंवा ज्या ठिकाणी मी नसेल ती तू घेऊन ये, तिच्याबरोबर तुझं लग्न लावून देऊ. नारद महर्षीला तरी कळलं नाही. त्यांनी 16,108 वाडे फिरले. प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा काही ना काही करताना त्या नारद महर्षीला दिसला. दिसल्यानंतर त्याचे डोळे उघडले. नारद महर्षी येऊन कृष्णाच्या चरणावरती नतमस्तक झाले. आपल्याला सांगायचं काय की तो एका ठिकाणी नाही तर सर्व ठिकाणी तो आहे, हा मुद्दा आहे आपला. एकदेशीय नाही तर तो सर्व ठिकाणी आहे. आता अजून कोणता मुद्दा राहिलाय, राग रोष युक्तता. बरोबर. तर समजा एखाद्या भक्ताकडे पाहत असताना त्याने या दृष्टीने पाहिलं, दुसऱ्या भक्ताकडे पाहत असताना त्या दृष्टीने पाहिलं, जरासंधाला मारलं, शिशुपाळाला 100 शिव्या दिल्यानंतर सुदर्शन चक्राने त्याचं शिर उडवलं, रावणाला मारलं. बरोबर. मग म्हणजे त्यांना सुद्धा त्याच दृष्टीने मुक्ती दिलेली आहे. बरोबर. आज देवाचा अवतार होतोय, कशासाठी होतोय, भक्ता राखे आणि दुर्जनाचा संहार करणं. म्हणजे काय, संहार करणं म्हणजे काय, त्यांचं निर्दळन करणं. पण ते निर्दळन केल्यानंतर तो काय होतोय, तो जातो पण त्याला मुक्ती मिळते. कारण कृष्ण परमात्म्याचं, त्या भगवंताचं त्याला काय होतंय, दर्शन होते. आणि दर्शन झाल्यानंतर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. वालीला मारलं पण वालीला मुक्ती दिली, रावणाला मारलं पण रावणाला मुक्ती मिळाली. रावण हा रामरूप झाला, कंसाला मारलं, कंस हा कृष्ण रूप झाला. ज्याने ज्याने त्याला पाहिलं तो मुक्त झाला. मग जसं कुब्जेला मुक्ती दिली तीच मुक्ती मंथरेला दिली. सर्व ठिकाणी जी यशोदा मातेला आहे मुक्ती दिली, देवकी मातेला मुक्ती दिली, तीच पुतना मावशी विष भरून आली, तिला सुद्धा तीच गती दिली. असा राग रोष युक्तता त्याच्या ठिकाणी नाहीये. अशा प्रकारे हे चारही विकार त्याच्या ठिकाणी नाहीयेत. तो निर्गुण निराकार परमात्मा आणि सगुण साकार पंढरीचा पांडुरंग परमात्मा एकच आहे. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि तो विठ्ठल आणि गणपती तुझा नव्हे, अशी ज्या गणेशाची जयंती आहे त्या गणेशाची म्हणजे पांडुरंग परमात्म्याची आपण शरणागती केली, त्याची भक्ती केली. ती भक्ती केल्यानंतर आपल्याला त्याच्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. मग ती ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा आपल्याला सर्वागठी सर्व ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञान झालं म्हणजे
आपण सुद्धा देव झालो म्हणून तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाव. काय कर तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मला शरणे माझी भक्ती कर मग तुला माझं ज्ञान प्राप्त होईल. म्हणून तुला हा अनंत जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह मिळालेला आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. असे जे भक्त आहेत ते शहाणे आहेत, सर्व ठिकाणी देवाला पाहणारे. म्हणून तुका म्हणे जाणे ऐशे दुर्लभते शहाणे. म्हणून आतापर्यंत बहु केला फेरा इथे सापडला थारा. म्हणून काय करायचे मनुष्य देहाचा ठाव धरी पांडुरंगी भाव. प्रत्येकाने आपल्या मनुष्य देह मिळालेला आहे याचं सार्थक व्हायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी भाव धरायचा. म्हणजे काय करायचं तर त्याला आवडणारी क्रिया आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा पुढं तो देवा परम पूज्य जगी. असा जो भाव धरतो आवडीने प्रेमाने देवाचं नाव घेतो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तो या जगामध्ये देवाला वंदनीय होतो पूजनीय होतो. नवे नवे देव त्याची पूजा करतो. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया. तो निर्गुण निराकार परमात्मा त्या भक्ताची पूजा करतो. अर्जुनाची पूजा करतो. तुकाराम महाराजांची जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. एवढा अधिकार जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याची भक्ती करायची कशी तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्यत्व सकळ. या ठिकाणी मला ही प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे मी पुन्हा आभार मानतो. बाळू महाराज आवटी नारायण महाराज भोर आदी करून सर्व आपलं हे मंडळ आपलंच आहे आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचं ऋण मानतो. 10 मिनिटं लेट झालेलो आहे तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. झालेली ही प्रवचन रूपी सेवा माझे श्री गुरु प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांताचार्य महामणी तुकाराम महाराज शास्त्रीजी अध्यात्म शांतीपीठ आळंदी यांच्या पवित्र चरणावरती समर्पित करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा माझे आईवडील यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले इथं माझे जीव उरले पायिक पण. विठाला 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली